नागपूर जिल्ह्यातील एका व्यावसायिकास सांगलीतील पतीपत्नीने तब्बल 81,46,296 रुपयांचा गंडा घातला। या प्रकरणी संतुलाल जमताने राहणार कल्पतरू कॉलनी अशा रुग्णालयानजीक कंटोन्मेंट तालुका कामठी जिल्हा नागपूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी संशयित सुरेश प्रभाकर पाटील आणि जया सुरेश पाटील दोघेही राहणार दत्तनगर इम्पेरिया अपार्टमेंट विश्रामबाग सांगली या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। घटनेची माहिती अशी की फिर्यादी संतुलाल जमतानी यांची साईबाबा नॅचरल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी नगरधन तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथे आहे आणि त्यांच्या कंपनीतून तयार झालेले पशुखाद्य संशयितांनी मार्केट यार्ड येथील एका दुकानाच्या नावावर खरेदी केले। दिनांक 31 जुलै ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत वारंवार संशयितांनी पशुखाद्याची खरेदी केली, मात्र पैसे देण्यास त्यांनी चालढकल केली। वारंवार पाठपुरावा करून देखील पशुखाद्याची थकबाकी असलेली 81,46,296 रुपये त्यांनी फिर्यादी जमतानी यांना दिली नाही। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात येऊन दोघा संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।